या बातमीचे प्रायोजक आहेत वंश फिटनेस सेंटर, कादरी हॉस्पिटल, नई जिंदगी रोड, सोलापूर। पतीने पत्नीचा गळा आवळून केला खून। सोलापुरातील धक्कादायक घटना। पती पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर। तर मंडळी, याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की दक्षिण सोलापूर तालुक्यातील यत्नाळ येथे राहत्या घरी पतीनेच पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना घडलेली आहे। संजय हिरोळे असे पतीचे नाव असून त्याने पत्नी रेखा संजय हिरोळे याला केबल वायरच्या साहाय्याने गळा दाबून खून केले आहे। आश्चर्याची बाब म्हणजे खून केल्यानंतर संजय स्वतः पोलिसांसमोर हजर झाला आहे। संजय आणि रेखा यांचे लग्न 15 वर्षापूर्वी झाले होते। त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे। संजयला दारूचे व्यसन होते आणि सतत पत्नी व पत्नीच्या घरच्या मंडळींना पैशाची मागणी देखील करत होता, अशी माहिती नातेवाईक व ग्रामस्थांनी माध्यमांसमोर बोलताना दिली आहे। सदर मृतदेह हे शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे। या घटनेची नोंद वळसंग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे। पुढील तपास वळसंग पोलीस करत आहेत। नेमका साहेब त्याने आमच्या पोरगीला लय त्रास देत होता आणि महिन्याला पैसा मागत होता आणि ना रसायन करत होता। मी मुलगा बाहेर देशाने बी पैसा पाठवलो। त्याला अडचण काय पडला, माझ्या मुलगीला मारायचा साहेब। आता काय घडलेलं आहे, काय नेमकं पूर्ण संपूर्ण माहिती सांगा। काय घडलं, कसं काय घडलं, काय केलेलं आहे त्याने, पूर्ण माहिती सांगा। त्यांनी बघा 15 दिवस माझा मुलगी बाहेर गेली, त्याचे जमायच्या बहिणीकडे गेली होती आणि काल सकाळी 8:30ला आली। आल्यानंतर यांनी काय घटना घडली, आम्ही फोन लावला तर फोन स्विच ऑफ। नंतर आम्हाला 9:30ला कळलं साहेब। तुम्हाला कोण दिली माहिती? पोलीस पाटील दिली का? कशाने मारलेले? काय वायर फांसी लावला? वायरने एवढा लांब वायर पडला होता। पोलीसकडे आहे साहेब तो कॅमेरा। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेत का? हजर झाला साहेब, हजर झाला। ते 3 चौकी फिरलो, एमआयडीसी पोलीस चौक, घरकुल पोलीस स्टेशन, लास्टला वासंगला गेलो। काय घडलं होतं? काय तुम्हाला काय माहिती? 9 9:30ला फोन आला। त्यांनी तिकडचा पोलीसचा फोन आला होता, ते एमआयडीसी पोलीस स्टेशनला आलं होतं। तिथून एक कुंभारला पाठवला, कुंभारवरनं वासंगला आणलं। वासंगवरनं आपल्या पोलीस पाटील गावचं रामचंद्र पवार त्यांनी काही फोन लावला सगळ्याकडं। फोन लावला, मी गेला, त्यांनी अटकच आहे। कशाने मारलेले? काय किती वाजता झालंय? वायर आहे, काय तर चहा करलं वगैरे बसवलंय मागून। त्यांनी पोरी ऐकत नव्हतं ते पोरला, त्यांनी मागून घेऊन हे दाबलं। काय केलं ते कोण? किती वाजता झालंय हे? काल कमीत कमी 5 वाजता। कुठं झालेलं आहे? यत्नाळमध्ये। मल्लिकार्जुन आनंद हुळे ಈ ಪೂರಿಗೆ ವಯಕಳಿಗೆ 2 ಸರಿ ಅವರು ನ್ಯಾಯಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಫೋನ್ ಹಚ್ಚೋದು ಖರೆ। ನ್ಯಾಯಕ್ಕೆ ಫೋನ್ ಹಚ್ಚಿರಿ, ಯತ್ನಾಳವ್ರು 3-4 ಮಂದಿ ಬಂದರು। ಮಿಟಾಸನ ಪೂರಿ ಕಕ್ಕ ನನಗೆ ಜವ ಹೊಡಿತ, ನನ್ನ ಗಂಡ 2 ಪೂರಿಗೆ 1 ಪಾರ ಒಂದು ಪೂರಿ ಆದ ಜಾಗಿನ ಮ್ಯಾಗ ಅದಕ್ಕೆ 2 ಕೂಸುಗಳು ಹೋಗಲತ್ತೀವು। ಸರಿ ಊರದವ್ರು ಏನು ಮಾಡ್ದವು, ಬೈ ನೀ ಎಲ್ಲಿ ನಡಿಬೇಕು ಅಲ್ಲೇ ಚೂರ ತಿಳಿ ದಿಂಡ್ರದವ್ರು ತಿಳಿಸಿ ಹೇಳಿ ಹಚ್ಚಿಡ್ದವು। ಇವ ಆಕಿಗೆ ಹೋಗಿ 1 8 ದಿನಕ್ಕೆ ತಮ್ಮದು ಹಿಟ್ರ ವೈರ್ಲಿ ಚಾವಿ ಹಾಕಿ ಕುತ್ತಿಗೆ ಹಿಚ್ಚಿಕಿ ಕೊಲ್ಲಿ ಮನೆ ಚಾವಿ ಹಾಕಿ ಊರು ಗಾಡಿ ತೊಗೊಂಡು फेरी ಹೊಡೆದು ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಹೋಗ್ಯಾನ। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।